पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। वळत पुढच्या बातमीकडे। ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा झालेली नाहीये, मात्र भेटीगाठी सुरू आहेत। तर एकमेकांच्या दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे। तर ठाकरे बंधूच महापालिका जिंकणार असा दावाही राऊतांनी केलाय। त्यावरून गिरीश महाजन आणि संजय राऊतांमध्ये चांगलीच जुंपली आहे। पाहूयात। मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं, उगाच वल्गना काय करायच्या। रस्त्यावर फिरणं मुश्किल या लोकांना आणि सत्तेची मस्ती आहे। मिस्टर महाजन, आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत। ठाकरे बंधू मुंबईच नाही तर सर्वच महानगरपालिका जिंकणार असा दावा संजय राऊत यांनी केलाय। त्यावरून महाजनांनी एक तरी महापालिका जिंकून दाखवा असं आव्हान दिलं आणि आता राऊतांनी महाजन यांना थेट रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल असं म्हणत महाजन यांचे धंदे काढले। मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे, उगाच काहीतरी वल्गना करून काही उपयोग नाही आहे। ज्यांना एकत्र व्हायचं एकत्र व्हावं, लोकशाही आहे, कोणी एकत्र होऊ शकतं, कोणी वेगळं होऊ शकतं। पण माझं आव्हान आहे, ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून दाखवावं, उगाच वल्गना काय करायच्या। लोकांचा विश्वास भाजपवर आहे, लोकांचा विश्वास महायुतीवर आहे। स्वतःच्या खाली काय जळतंय ते त्याने पाहावं। तोंडाच्या वाफा कोण दवडतंय आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीय दृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल। रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना। ही लुटलेल्या पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे। मिस्टर महाजन, हे समजू नका, तुम्ही म्हणजे प्रबोध महाजन नाही, तुम्ही गिरीश महाजन आहात जामनेरचे। आत्मचिंतन तुम्ही करा, आपण कोण आहोत आणि आपले काय धंदे आहेत, आणि मग तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या आणि ठाकरे कुटुंबावर बोला, कळलं। उद्धव आणि राज ठाकरे यांच्याकडून अधिकृतपणे युतीची घोषणा झालेली नाही, पण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनीही एकत्र येण्यास सुरुवात केली, ज्याची झलक दहीहंडीच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा दिसली। मुंबईतल्या काळाचौकी मनसेच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी हजेरी लावली। बा नांदगावकर यांनी काळाचौकीमध्ये दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलंय। या दहीहंडीला अरविंद सावंत हजर होते। ठाण्यातही अविनाश जाधव यांच्या दहीहंडीला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी भेट दिली। इकडे शिवसेना भवनात ठाकरेंच्या शिवसेनेच्या दहीहंडीला मनसेच्या नेत्यांनी उपस्थिती लावली। शिवसेना भवन परिसरातल्या दहीहंडीला संदीप देशपांडे यांनी भेट दिली। दोन बंधू एवढे प्रेमाने एकत्र आलेत, महाराष्ट्राला पुढे न्यायचंय, बरं त्याचा स्वाभिमान जपायचंय म्हणून एकत्र आलेत, चिंता नका करू। मला वाटतं मराठी माणूस एकत्र येतोय हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं चित्र आहे। दोन्ही ठाकरेंच्या पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्यात, त्यावरून युतीच्या ट्रॅकवर दोन्ही ठाकरेंचे पक्ष आहेत असं दिसतं। त्यामुळे मुंबई असो की ठाणे, ठाकरे बंधूंचा सामना भाजप महायुतीशीच होणार आहे। आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष शेलार यांनी मुंबईत परिवर्तन होणार असं म्हणत भ्रष्टाचारांना धडा शिकवणार अशी टीकाही केली। मला वाटतं वरळीकरांनी ठरवलंच आहे, गेल्या वेळेला विधानसभेत सुद्धा परिवर्तनाच्या जवळपास पूर्ण मतदारांचं कौल आहे। उरलेलं बाकीचं काम या महापालिकेत वरळीत सुद्धा भाजप आणि महायुतीच्या बाजूने परिवर्तन होईल। मला असं वाटतं लोणी खाणारे आता हिशोब द्यायला लागेल, मुंबईकरांसमोर हिशोब मांडताना त्यांची दमछाक होईल। राजकीय हंडीची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। आगामी मुंबई महानगरपालिका हंडी तर यावेळी तर आम्हीच फोडणार आहोत, कारण दोन खांदे आम्हाला मजबूत मिळालेले, आदरणीय उद्धवजी आणि आदरणीय राज ठाकरेजी या दोघांच्या खांद्यावरती हा थर आम्ही निश्चितपणे लावू आणि ही हंडी देखील आम्ही फोडल्याशिवाय राहणार नाही। महापालिका निवडणुकीची घोषणा अद्याप व्हायची आहे, पण प्रचाराची ट्रायल जोरात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।